एकीकडे डोंबिवलीमध्ये महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, तर नाशिकमध्ये सुद्धा महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। हेमंत गोडसे यांनी घाटनदेवी ते नाशिकपर्यंत मोठी रॅली काढली आहे। यानंतर हेमंत गोडसे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडे महायुतीच्या दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांनी देवदर्शन केलेलं आहे। नाशिकमधील सिद्धिविनायक मंदिरामध्ये आणि काळाराम मंदिरात जाऊन भारती पवार यांनी दर्शन घेतलेलं आहे। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। हेमंत गोडसे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली आहे। भव्य रॅली त्यांनी काढलेली आहे। त्यांनी सुद्धा मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलंय। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय भारती पवार यांची आहेत। भारती पवार यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय हेमंत गोडसे आणि भारती पवार यांची। हेमंत गोडसे यांनी भव्य रॅली काढलेली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आज हेमंत गोडसे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचे कार्यकर्ते रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेत। दुसरी दृश्य आहेत भारती पवार यांची। भारती पवार सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी देवदर्शन केलेलं आहे आणि थोड्याच वेळात त्या सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत।